नमस्कार मंडळी, आज आपण एकदम मस्त लहान मुलांसाठी चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे मी चिवडा बनवण्यासाठी चुरमुरे घेतलेले आहेत. तर चिवडा बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे. नंतर यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. शेंगदाणे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटामध्ये हे शेंगदाणे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. तर हे तळून घेतलेले शेंगदाणे आपल्याला चुरम्यावरती काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला डाळवा तळून घ्यायचा आहे. त्यासाठी तेल छान गरम झालेलं आहे. तर डाळवं तळण्यासाठी आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटभरामध्येच हे डाळवं तळले जाते. तर इथे बघू शकता आपले हे मस्त हे डाळवा छान तळला गेलेला आहे. तर हा डाळवा आपल्याला चुरमुऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर त्याच कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत. त्यासोबत कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर हे तळून घेतलेली कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला या चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला लगेच त्या कढईमध्ये आणखीन आपल्याला 1 पाऊण वाटी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालून आपल्याला छान फुलून द्यायचं आहे. त्याचसोबत एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतलेल्या आहेत. त्याचा छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे अजिबात आपण मिरचीचा वापर न करता लहान मुलांसाठी हे चिवडा तयार केलेला आहे. तर इथे आपली हे फोडणी छान तयार झालेली आहे. तर ही फोडणी आपल्याला चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हा कढीपत्ता आणि कोथिंबीर हाताने चुरून यामध्ये आपल्याला घालायचं आहे, म्हणजे चिवडा चवीला छान होतो. तर हे सगळे जिन्नस आपल्याला हे फोडणी या चुरमुऱ्याला छान लावून घ्यायचं आहे. चोळून-चोळून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तर इथे आपला मस्त हे लहान मुलांसाठी खाण्यासाठी चिवडा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की चिवडा करून बघा. तर तुम्हाला चिवड्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.